27 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी मी दर्शनाला आलो होतो. त्यावेळेस समाधी दर्शन घेत असताना समाधीच्या बाजूला असलेल्या मंदिर प्रमुखाच्या ऑफिसमध्ये माझं लक्ष गेलं. त्यावेळेस एक महिला तिथे उभी होती आणि ते महिला आल्यानंतर त्या मंदिर प्रमुखाने ड्रॉवर उघडला. त्या ड्रॉवरमध्ये त्या भक्ताने ड्रॉवरमधून काहीतरी वस्तू काढली आणि टाकली आणि ते ड्रॉवर बंद झालं. हे दर्शन आल्यानंतर मी साईबाबा संस्थानला पत्र दिलं की त्या महिलेने काय टाकलं आणि त्या मंदिर प्रमुखाने नेमकं काय स्वीकारलं हे CCTV फुटेज बघून मला सांगावं किंवा मला ते फुटेज द्यावं म्हणून. परंतु गेल्या संपूर्ण महिनाभरामध्ये त्यांनी त्या फुटेजच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. म्हणून मी त्यांना एक अल्टिमेटम दिला की तुम्ही जर मला फुटेज दिलं नाही किंवा फुटेजचा अहवाल दिला नाही तर मी साईबाबा संस्थानच्या अध्यक्षा प्रधान जिल्हा न्यायाधीश अहिल्यानगर यांना भेटायला जाणार आहे आणि तेही शिर्डीपासून तर अहिल्यानगरपर्यंत पायी जाणार आहे. तर त्यांनी काल रात्री मला एक ईमेल टाकला. त्या ईमेलमध्ये त्यांनी सांगितलं की दोन्ही अधिकाऱ्यांनी अत्तर स्वीकारलेलं आहे आणि आम्हाला ते मान्य नाही, परंतु आम्ही त्यांना समज देऊन सोडून देत आहे. साईबाबांच्या मंदिरामध्ये समाधीस्थळापासून 10 फुटाच्या अंतरावरती एखादी व्यक्ती जर अत्तर स्वीकारता असं सांगते, ते नक्की अत्तर होतं का, की सोनं होतं की पैसे होते याची खात्री करण्याचं काम संस्थांचं आहे, साईबाबाचा प्रशासनाचं आहे. ते त्यांनी केलं नाही. ते फक्त अमान्य म्हणतात. पण नेमकं काय होतं, जर अत्तर नव्हतं दुसरं काय होतं, अत्तर मोराचा पीस होता म्हणून सांगतात, तर ते होतं का नव्हतं हे बघायचं काम त्यांचं ते केलेलं नाही आहे. आणि माझ्यासारख्या व्हिसल ब्लोअरनी प्रत्यक्ष बघून ही घटना निदर्शनास आणून दिल्यानंतरही 1 महिना कारवाई होत नाही. जर संस्थांच्या परिसरामध्ये एखाद्या भक्ताला अशी घटना दिसली आणि त्यांनी प्रशासनाला सांगितली तर प्रशासन कारवाई करेल का, हा मोठा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की मंदिरामध्ये ते जे अधिकारी म्हणतात की ती अनोळखी महिला होती आणि तिने आम्हाला अत्तर दिलं. जर ती अनोळखी महिला होती, तिने दिलेल्या त्या बाटलीमध्ये काहीतरी विष असेल, स्फोटक वस्तू असेल, काहीतरी क्लोरोफॉर्म असेल, ज्याने मंदिरातील भक्तांची सुरक्षा कामाला लागू शकते, अशा वस्तू असू शकतील. मग याला जबाबदार कोण राहणार, हाही मोठा प्रश्न निर्माण होतो. की अशा वस्तू, अत्तरासारख्या वस्तू चेंबरमध्ये जाऊन जी व्यक्ती ओळखीची नाही आहे तिच्याकरता ते ड्रॉवर उघडतात आणि ते ड्रॉवर बंद करतात. नंतर त्या वस्तूचं काय केलं याचाही रेकॉर्ड नाही आहे, तपासलेलं नाही आहे. अशा घटना चुकीच्या आहे. साईबाबांच्या मंदिरामध्ये असं कोणी करणं चुकीचं आहे. साईबाबांच्या मंदिरामधील भक्तांची सुरक्षा ही प्राईम राहिली पाहिजे आणि भ्रष्टाचार तर व्हायलाच नाही पाहिजे. जर स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या कार्यालयामध्ये सत्कार स्वीकारतात, गिफ्ट स्वीकारतात, तर त्या अशा माणसाकडनं अशा भ्रष्टाचाराला आळा घालण्याचं काम होऊच शकत नाही. हा माझा धडधडीत आरोप आहे. नगरला जाणार होतो तर मला CCTV फुटेज पाहायचा होता आणि ते किंवा त्यांनी बघून त्याच्यावरती कारवाई करावी. तर त्यांनी बघितलं, मी जे बघितलं ते त्यांना म्हणजे ते वास्तव आहे, सत्य आहे हे मला कळालं आहे. आता माझा लढा सुरू झाला की मी जे बघितलं ते सत्य होतं. मग असं कधीपासून चालतं, कुठपर्यंत चालतं, याच्या प्रॉपर्टीसुद्धा इन्क्वायरी व्हायला पाहिजे. याची प्रॉपर्टी केवढी मोठी आहे, भ्रष्टाचाराने पैसा कमवला केवढा कमवला हाही बघितला पाहिजे. आणि हाच नाही, सगळ्याच अधिकाऱ्यांचे बघितले पाहिजे. कोणाकोणाच्या घरी किती गिफ्ट गेल्यात, किती पैसे गेले हेही बघितलं गेलं पाहिजे. आता तुम्ही नेमकं काय पुढची भूमिका काय? मी उच्च न्यायालयामध्ये हे सगळं फुटेज मागणार आहे आणि त्यावरती कारवाई मागणार. कारण हा प्रश्न नुसता भ्रष्टाचाराचाच नव्हे तर हा साई मंदिर सुरक्षेचा प्रश्न आहे. आता तुमचं आंदोलन कोणत्या स्वरूपाचं सुरू राहणार आणि किती मी दिवस? सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आत्मक्लेश करणार आहे. साईबाबांना सांगणार आहे की तुझ्या दारामध्ये तुझ्या शेजारी बसून जर लोक भ्रष्टाचार करतात तर त्यांच्यावरती आळा घालण्याचं काम तू तरी कर. हे प्रशासन करू शकत नाही, हे भ्रष्ट प्रशासन आहे, हे काहीच करू शकत नाही, तू तरी कर म्हणून. कार्यकर्ते संजय काळे यांनी आरोप केला आहे की आपले जे साई मंदिराचे प्रमुख आहेत ते काहीतरी वस्तू गिफ्ट स्वीकारतायत भक्तांकडून आणि कुठेतरी सुरक्षेचा प्रश्न त्यामुळे निर्माण होतोय. काय नेमकी संस्थांचा या बाबतीत खुलासा आहे? श्रीयुत संजय काळे यांच्या तक्रारीच्या संदर्भाने दिनांक 27 ऑगस्टचं जे CCTV फुटेज जे आहे ते आम्ही सर्व पाहिलेलं आहे. त्यामध्ये एक भक्त जे आहे ते महिला येताना दिसत आहे. म्हणजे आतले जे आहेत भक्त येत असतात, भेटत असतात, जे दिसत आहे. आणि ड्रायव्हरमध्ये काहीतरी टाकलेलं आहे त्याने, म्हणजे ती वस्तू जी आहे. या संदर्भाने CCTV फुटेज पाहिला असता आणि मंदिर प्रमुखाचा जबाब घेतला असता म्हणजे तर त्यांनी त्याच्यामध्ये सांगितले ती भक्त आलेली होती, अत्तराची बाटली जी आहे ती टाकलेली आहे
आणि मोराचा पीस जो आहे ते दुसरे सुपरवायझर जे आहे ते बाबांना आपण आरतीच्या वेळेस जो मोर पीस लावतो तो मोराचा पीस आहे. आणि अत्तरची बाटली बी जी आहे ती समाधीवर वस्त्र चढवल्यानंतर अत्तर लावतो. ती अत्तराची बाटली जी आहे ती भक्तांनी टाकलेली आहे. या संदर्भाने त्यांचा नोटीस दिवस खुलासा मागितला होता. खुलासा प्राप्त झालेला आहे. आणि अशा प्रकारच्या कोणत्याही वस्तू ज्या आहेत ते भक्ताकडून स्वीकारायच्या नाहीत. भक्तांना जे काही द्यायचं असेल ते देणगी काउंटरवर द्यावं अशी त्यांना समज देण्यात आलेली आहे. काळे यांची मागणी आहे की ते जे काही CCTV फुटेज आहे ते आम्हाला दाखवावं किंवा ते जतन करून ठेवावं. सर्व CCTV फुटेज जे आहे आम्ही दिवसभराचं त्यांच्या मागणीनुसार जतन करून ठेवलेलं आहे. आणि त्यांनी समजा न्यायालयात मागणी केली तर आम्ही न्यायालयात प्रोड्यूस करू ते. इतर कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना देखील काय सूचना आपण दिलेल्या आहेत त्या संदर्भात भेटवस्तू स्वीकारण्यासंदर्भात किंवा असं भक्तांकडून ज्या भेटवस्तू येतात ना त्या परस्पर कोणी स्वीकारू नये आणि भक्तांना ज्या आहेत त्या देणगी काउंटरवर द्यावा अशी विनंती भक्तांना करावी. अशा सूचना ज्या आहेत ते सर्व कर्मचाऱ्यांना जे आहेत ते दिलेल्या आहेत. तर अनेकदा असं पाहायला मिळालं की भावी श्रद्धेपोटी आजकालचे डॉक्टर जसं ते म्हणतात ते अशा छोट्याशा वस्तू आहे ते देत राहतात. हे अनेक दिवसापासून चालू आहे, पालखीला लावण्यासाठी देतात. म्हणजे आता याला कसा पायबंद घालणार? नाही, आता हा श्रद्धेचाच विषय असतो. आता अत्तर दिलं तिथं त्याची श्रद्धा असते. मी जे अत्तर दिलं आहे ते बाबांच्या वस्त्रावर चढायला पाहिजे. म्हणजे मग ते तसं जे आहे तो तसा श्रद्धेचा अपमान होतो त्याच्या. परंतु तरी बी जे आहे ते देणगी काउंटरवर दिलं तर तिथून आपण ते जे आहे बाबांच्या समाधीला वस्त्राला जे आहे ते आपण लावू किंवा मोरपीस वगैरे जे काही आहे ते समाधीवर आपण वापरतो. आंदोलकाची जी मूळ मागणी आहे, जी तुम्हाला जे काही अत्तर द्यायचं होतं किंवा मोरपंख द्यायचं होतं तो डायरेक्ट समोर का दिला नाही, ड्रायव्हरमध्ये का टाकला, ड्रायव्हरमध्ये सोनं टाकलं का, पैसे टाकले का, असे देखील ते आरोप करतायत. त्यांचे आरोप जे आहेत ना त्यांच्या आरोपाच्या संदर्भाने आम्ही सर्व CCTV फुटेज 2 वेळेस 3 वेळेस सर्वांनी मिळून पाहिले. तसं त्यांच्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. ते फक्त ती अत्तरची बाटली ते भक्तांनी टाकलेली आहे त्यांनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.